तर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट शिकायची आहे आणि ते आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड व्हॅलेन्सी. जसं की पहा, यामध्ये दोन शब्द आहेत, एक आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि दुसरा आहे व्हॅलेन्सी. तर व्हॅलेन्सी काय असते हे आपण याबद्दल लर्न केलेलं आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये. जसं की रेफरन्स साठी मी तुम्हाला दोन एलिमेंट घेतो इथं. पहिला आहे सोडियम, ज्याची संज्ञा काय आहे Na, आणि दुसरा आहे क्लोरीन, ज्याची संज्ञा काय आहे Cl. आता हे त्यांचे सिम्बॉल झाले. आता यांचा जर आपण ॲटॉमिक नंबर पाहिला, कोणता नंबर? ॲटॉमिक नंबर, ज्याला आपण Z म्हणतो. काय म्हणतो? Z. तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11 आणि क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. त्यानंतर यांचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं, म्हणजे इलेक्ट्रॉनचं स्वरूपण, तर सोडियम मध्ये कसं आहे 2 8 1 2 1 1. क्लोरीन मध्ये मांडणी कशी आहे 2 1 7. त्यानंतर यांच्यामधल्या आपण जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या पाहिली, तर बाह्यतम कक्षेमध्ये सोडियमच्या किती इलेक्ट्रॉन आहे 1. क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 7. हे काय झाली त्यांची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या. आणि त्यानंतर असते व्हॅलेन्सी. काय असते? व्हॅलेन्सी. तर व्हॅलेन्सी कशी काढतो आपण? व्हॅलेन्सी म्हणजेच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या असते, पण कुठपर्यंत? 4 पर्यंत, 4 पर्यंत. 4 पेक्षा जास्त असेल तर त्याला 8 मधून काय करायचं? मायनस करायचं. म्हणून मला सांगा, इथं 1 आहे, 4 पेक्षा कमी आहे, म्हणून व्हॅलेन्सी सुद्धा किती घेणार आपण? 1. पण क्लोरीन मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे 7. ती 4 पेक्षा जास्त आहे, पण व्हॅलेन्सी काढताना त्याला आपल्याला ऑक्टेट रूल नुसार 8 मधून काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. मग 8 मधून 1 जर वजा 8 मधून जर आपण 7 वजा केले तर उत्तर किती येईल? 1. म्हणजे याचा अर्थ सोडियमचे पण व्हॅलेन्सी 1 आहे आणि क्लोरीनची सुद्धा काय आहे? व्हॅलेन्सी 1 आहे. मग आता समजा सोडियम आणि क्लोरीन हे एका ठिकाणी आले, यांच्यापासून काय तयार होणार बरं? NaCl. आता यांच्यापासून जे तयार होतो त्याचा आपल्याला काय करायचं आहे? फॉर्म्युला शोधायचा आहे. काय शोधायचं आहे? फॉर्म्युला शोधायचा आहे. मुळात यांच्यामध्ये कॅटायन असतात पहा. सोडियमचा कॅटायन लक्षात घ्या, सोडियमचा कॅटायन आणि क्लोरीनचा ऍनायन यांच्यामध्ये बॉन्ड तयार होतो आणि त्यापासून कोणाचं फॉर्मेशन होतं? सोडियम क्लोराईडचं फॉर्मेशन होतं. सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युला NaCl का आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता लक्षात घ्या की सोडियम आहे आणि क्लोरीन आहे. सोडियमची व्हॅलेन्सी किती होती? 1. क्लोरीनची व्हॅलेन्सी किती आहे? 1. यांचा तुम्हाला काय करायचा? तिरकस गुणाकार करायचा. मग मला सांगा, Na गुणिले 1 म्हणजे काय झाला? NaCl गुणिले 1 काय झाला? Cl. आणि म्हणून सोडियम क्लोराईड याचा जो फॉर्म्युला आपण लिहितो तो फॉर्म्युला काय आहे? NaCl. येते लक्षात? अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल नंबर 2 मध्ये आपण समजून घेऊ H2O चं एक्झाम्पल, की पाण्याचं रेणूसूत्र काय आहे आपल्याला माहित नाही. समजा 2 मिनिटांसाठी आपण गृहीत धरू की पाण्याचं रेणूसूत्र आपल्याला माहित नाही. सो आता आपल्याला काय करायचं आहे की जे वॉटर आहे या वॉटरचा आपल्याला काय शोधायचं आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला शोधायचा आहे. पण मी तुम्हाला म्हणलो मॉलिक्युलर फॉर्म्युला शोधायचा असेल तर अगोदर काय माहित पाहिजे आपल्याला? त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये असणाऱ्या सर्व मूलद्रव्यांची काय माहित पाहिजे? व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी ही त्यांची कंबायनिंग कॅपॅसिटी असते, त्यांची बॉन्ड तयार करण्याची क्षमता असते. त्यावरून आता वॉटरचा आपल्याला शोधताना वॉटर मध्ये कोण कोण आहे? हायड्रोजन आणि ऑक्सिजन, बरोबर. मग आता मला सांगा, हायड्रोजनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो किती आहे? 1. आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 1. त्यानंतर यांचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, हायड्रोजनचं तर 1च येईल, ऑक्सिजनचं काय येईल? 2 6. त्यानंतर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या जर पाहिली आपण तर हायड्रोजन मध्ये बाहेरच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1.
ऑक्सिजन मध्ये बाहेरच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 6 मग आता आपल्याला काय करायची यांची व्हॅलेन्सी फाइंड करायची आहे सांगा हायड्रोजनची व्हॅलेन्सी किती आहे 1 ऑक्सिजनची व्हॅलेन्सी काढायची असेल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 आहे 4 पेक्षा जास्त मला सांगा 8 मधून 6 मायनस करा किती येईल व्हॅलेन्सी 2 ठीक आहे आता हे आयडेंटिफाय केल्यानंतर आपल्याला काय करायचं व्हॅलेन्सी एक्सचेंज करायची हायड्रोजन घ्यायचा ऑक्सिजन घ्यायचा त्यांची व्हॅलेन्सी लिहायची हायड्रोजनची व्हॅलेन्सी किती आहे 1 ऑक्सिजनची किती आहे 2 आता काय करायचं आहे तिरकस गुणाकार हायड्रोजनचा 2 सोबत करा काय झाला H2 ऑक्सिजन किती घ्यायचे 1 मग तयार झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आला H2O आणि यामुळे पाण्याचं रेणू सूत्र काय आहे H2O आहे नंतरचं बेस्ट एक्झाम्पल आपण घेऊ कार्बन डाय ऑक्साइड कोणता घेऊ आपण कार्बन डाय ऑक्साइड याचा फॉर्म्युला आपल्याला शोधायचा आहे आणि सेम पद्धतीने मला सांगा कोणते कोणते एलिमेंट आहे कार्बन आणि ऑक्सिजन एटॉमिक नंबर सांगा 6 8 त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 4 ऑक्सिजनचं काय आहे 2 6 ऑक्टेट रूल माहिती आहे सर्वांना ऑक्टेट रूल काय सांगतो पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2 दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 8 तिसऱ्या कक्षेमध्ये 18 चौथ्या कक्षेमध्ये 32 याला आपण इलेक्ट्रॉन फिलिंग कॅपॅसिटी म्हणतो बरोबर आहे म्हणून पहिल्या कक्षेमध्ये 2 घेतले दुसऱ्या कक्षेमध्ये किती घेतले कार्बन मध्ये 4 आणि ऑक्सिजन मध्ये 6 कारण दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसतात 8 इलेक्ट्रॉन बसतात मग आता सांगा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे बाहेरच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कार्बन मध्ये किती आहे 4 ऑक्सिजन मध्ये 6 आणि आता काय करायची आहे व्हॅलेन्सी संदर्भात सांगा कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे 4 आहे 4 असल्यावर ऍज इट इज घ्यायची त्याच्यामध्ये बदल नाही करायचा 4 किंवा 4 पेक्षा कमी असेल तर ऍज इट इज घ्यायचं 5 पेक्षा जास्त 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर 8 मधून मायनस करा 8 मधून 6 मायनस करा किती येईल 2 मग आता आपण काय करू एलिमेंट्स घेऊन टाकू कोणते कोणते आहेत कार्बन आणि ऑक्सिजन सांगा किती आहे व्हॅलेन्सी कार्बनची आहे 4 ऑक्सिजनची आहे 2 काय करायचं आहे तिरकस गुणाकार C किती आला 2 आणि ऑक्सिजन किती आला 4 परंतु कार्बन डाय ऑक्साइडचा फॉर्म्युला C2O4 न घेता लक्षात घ्या इथं काय करायचं माहितीये का तुम्हाला संक्षिप्त रूप माहितीये मग संक्षिप्त रूप मध्ये मला सांगा इथं 2 आहे इथं 4 आहे मग याला सुद्धा 2 न भागायचं याला सुद्धा 2 न भागायचं मग का होईल 2 ला 2 भागितलं किती आलं C 4 ला 2 ने भागा किती येईल O2 आणि म्हणून कार्बन डाय ऑक्साइडचा जो फॉर्म्युला आहे तो काय असेल CO2 हे आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला सर्च करण्याची पद्धत हे लक्षात तुमच्या की कशा पद्धतीने मॉलिक्युलर फॉर्म्युलेज हे बनतात हे आपल्याला माहित असणं फार आवश्यक आहे आता आणखीन 3 एक्झाम्पल घेऊ आपण पहा आता शेवटचं मी काय करतो एक कंबाईन एक्झाम्पल घेतो 3 मेटल्स घेतो एक नॉन मेटल्स घेतो ठीक आहे पहा आता मी जे निवडलेले मेटल्स आहेत त्यांची नावं सांगतो मी तुम्हाला पहा पहिल्यांदा मी घेतो सोडियम कोण घेतो सोडियम त्यानंतर आहे मॅग्नेशियम त्यानंतर आहे ॲल्युमिनियम आणि जो हॅलोजन मी घ्यायलो नॉन मेटल तो कोणता घेतला मी क्लोरीन हा लक्षात आता हे जे 3 आहेत हे कोण आहे मेटल्स आहेत ओके आणि क्लोरीन कोण आहे नॉन मेटल आहे म्हणजे अधातू आहे सामान्यपणे धातू हे अधातू सोबत काय करतात आयनिक बंध तयार करतात ठीक आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की सर्वात अगोदर सिंबॉल घेतले आपण काय घेतले त्याच्यानंतर आपण त्यांची ॲटॉमिक नंबर सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11 मॅग्नेशियमचा आहे 12 ॲल्युमिनियमचा आहे 13 आणि क्लोरीनचा आहे 17 त्यानंतर काय घेणार आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा 2 8
1. ऑक्टेट रूल माहिती ना, 2, 8, 18, 32 हे लक्षात ठेवायचं. मॅग्नेशियमचं सांगा 2, 8, 2. ॲल्युमिनियमचं 2, 8, 3 आणि क्लोरीनचं 2, 8, 7. त्यानंतर घेऊ आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सांगा. सोडियम मध्ये किती आहे? 1 बाह्यतम कक्षेमध्ये, मॅग्नेशियम मध्ये 2, ॲल्युमिनियम मध्ये 3, क्लोरीन मध्ये 7. त्यानंतर काय घ्यायचे आपल्याला? व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी कुठपर्यंत ऍडजस्ट होते? 4 पर्यंत. सोडियमची व्हॅलेन्सी 1, मॅग्नेशियमची 2, ॲल्युमिनियमची 3. मात्र ही 7 4 पेक्षा जास्त आहे म्हणून 8 मधून मायनस करा. किती व्हॅलेन्सी? 1. ओके. आता अगोदर काय करू आपण? सोडियम मेटलची रिएक्शन कोणासोबत करू? क्लोरीन सोबत. पहा Na आणि Cl यांचा आपण क्रॉसिंग करू. सांगा सोडियमची व्हॅलेन्सी किती आहे? 1, क्लोरीनची 1. क्रॉस करा. का तयार झाला? NaCl. एकच आहे आणि याचं जे नाव आहे ते आहे सोडियम क्लोराइड. काय आहे? सोडियम क्लोराइड. तर हा आपण फर्स्ट टाइम फॉर्म्युला शोधून घेतला. आता हे झालं पहिलं. आता दुसऱ्यांदा काय करायचं आपल्याला की मॅग्नेशियम मेटलची रिएक्शन कोणासोबत करायची? क्लोरीन सोबत. काय घेणार मी? Mg आणि Cl. सांगा मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी किती आहे? 2 आहे. क्लोरीनची किती आहे? 1 आहे. क्रॉस करा. सांगा Mg किती लागला? एकच है ना. आणि क्लोरीन किती घ्यायचे मग? Cl2. मग हा फॉर्म्युला कोणाचा झाला? हा फॉर्म्युला आहे मॅग्नेशियम क्लोराइड. काय नाव आहे याचं? मॅग्नेशियम क्लोराइड. आणि फायनली आता कोणाला घ्यायचं सांगा? कोण राहिलं? ॲल्युमिनियम राहिला. आणि ॲल्युमिनियमची रिएक्शन आपल्याला क्लोरीन सोबत घ्यायची. ही आपल्या तिसऱ्या क्रमांकाची रिएक्शन. ॲल्युमिनियम घेतो आणि क्लोरीन घेतो. सर्वात अगोदर काय घ्यायची? व्हॅलेन्सी. ॲल्युमिनियमची किती आहे? 3. क्लोरीनची किती आहे? 1. काय करायचंय? क्रॉस. ॲल्युमिनियम किती घ्यायचा? एकच. क्लोरीन किती घ्यायचे? 3. आणि हा फॉर्म्युला त्याला नाव काय आहे? ॲल्युमिनियम क्लोराइड. म्हणजे पहा तुमच्या लक्षात आलं असेल की व्हॅलेन्सी आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला यांचं अतिशय क्लोज रिलेशनशिप आहे. नाव जर पाहिले आपण तर सोडियम क्लोराइड, मॅग्नेशियम क्लोराइड, ॲल्युमिनियम क्लोराइड. कुठेही 2 क्लोरीन वापरले, 3 क्लोरीन वापरले असं नाव आलं का? डायक्लोराइड, ट्रायक्लोराइड असं नाव आलं का? नाही. फॉर्म्युला कसा शोधायचा? कशावर शोधायचा? व्हॅलेन्सी वरून. आणि म्हणून सोडियमची व्हॅलेन्सी 1 होती म्हणून क्लोरीनच्या 1 व्हॅलेन्सी सोबत काय फॉर्म्युला तयार झाला? NaCl. मॅग्नेशियमची 2 आणि क्लोरीनची 1 व्हॅलेन्सी होती म्हणून मॅग्नेशियम क्लोराइडचा फॉर्म्युला काय तयार झाला? MgCl2. ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी आहे 3, क्लोरीनची व्हॅलेन्सी होती 1 आणि म्हणून ॲल्युमिनियम क्लोराइडचा फॉर्म्युला काय आला? AlCl3. तर हे आहे व्हॅलेन्सी वरून मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रिपेअर करणे. ओके.